नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण फक्त एक वाटी रवापासून खूपच चमचमीत आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतला होता. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता यामध्ये आलं आणि लसूण घातलं आहे. इथे मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण हे दोन्ही किसून घेतलं. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. तर आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त घाला. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसन इथे घालू शकता किंवा मैदासुद्धा घालू शकता. फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे. तर दह्यामुळे ही रेसिपी छान आतपर्यंत सॉफ्ट व्हायला मदत होईल. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर रवा आणि आपण जे मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालू. तर इथे मी थोडंसं पाणी घातलं. हे पहा, हे आपल्याला असं घट्टसर हवं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आता हा रवा आहे तर आपण झाकून ठेवूया बाजूला, म्हणजे 10 ते 15 मिनटामध्ये छान फुलेल. तर आता साधारण 15 मिनटं झालेत, आपण पाहूया. तर रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे, पाहू शकता. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. हे पीठ आपल्याला असं घट्टच हवं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत, ज्यामुळे ही रेसिपी आणखीनच छान चवदार होईल. तर इथे मी एक मोठा चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. चिमूटभर यामध्ये हिंग घालायचं आहे. आणि आता ही फोडणी आपण जो रव्याचे मिश्रण तयार केलं आहे त्यावरती घालायची आहे. मिक्स करून घेऊया. याचे आता आपण पकोडे बनवणार आहोत. मस्त खुसखुशीत असे पकोडे याचे होतात. आता इथे मी तेल छान गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे पकोडे सोडायचे आहेत. असे गोल गोल आकाराचे पकोडे इथे तेलात सोडायचे. रव्याचे पकोडे आहेत त्यामुळे क्रिस्पी आणि कुरकुरीत तर होतातच, पण यामध्ये आपण दही घातलं आहे त्यामुळे आतपर्यंत सॉफ्टसुद्धा होतात आणि एक आंबटसर जी चव येते त्यामुळे हे पकोडे खूपच छान लागतात. असे हे कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया. सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये असे पकोडे तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण हे पकोडे बनवले आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. अगदी झटपट बनतात. कोणतीही पूर्वतयारी करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. खावेसे वाटले की तुम्ही किचनमध्ये जाऊन झटपट ही रेसिपी बनवू शकाल. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर इथे पकोडे फ्राय करून झालेत, मी काढून घेतलेत. तर आज मी हे पकोडे टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तुम्ही कोणतीही चटणी याबरोबर सर्व करू शकता.
तर अगदी झटपट होणारे, घरच्या साहित्यात होणारे हे पकोडे तयार आहेत. पहा, मी इथे एक पकोडा तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट होतात आणि पहा आतपर्यंत छान हे फ्राय झालेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.